राम राम पाहुणं. आज सकाळी उठून बघितलं तर कोंबडी डायरेक्ट बेडवर. आमच्या कोंबडीने डायरेक्ट बेडवर सांड दिलं आणि बाहेर येऊन बघितलं तर आमच्या शेळीचं पिल्लू बसलं होतं. आपल्या गावाकडे सुविधा नसते पण सुख मात्र लय असते बघा. माझा तर या प्राणी आणि पक्षातच दिवस निघून जातो. त्यानंतर थोडीशी ग्रीन टी बनवून प्यायला लागलो, तेवढ्यातच ही परत घरात आली. नुसती घरातून इकडे तिकडे फिरत असते दिवसभर. घरात बसू वाटाना म्हणून जरा बाहेर आले. तिथं बसली होती आमची आजी आणि कॅमेरा चालू आहे म्हणल्यावर आजीने लगे डोक्यावर पदर घेतला. ग्रीन टी म्हणते ती ग्रीन टी काय प्यायचं का तुला? ते काय आता जिरते मम्मीने पिली का मग? काय तू पाण्यात आता दुधातच चहा पिणाऱ्या माणसांना ग्रीन टी म्हणजे पाण्यासारखीच वाटणार की. आणि तेवढ्यातच माझ्या मम्मीने मला चक्कू पण आणून दिला आणि भातावर मस्तपैकी असं तूप घेतलं आणि बसले जेवायला. एवढ्या दिवसातनं मम्मीच्या हातचं खाऊन एकदम भारी वाटलं. आणि खाऊन झाल्यावर ताट बाहेर ठेवूस तरच कोंबड्या त्याच्यावर तुटूनच पडल्या. तर मग कोंबड्यांना पण थोडंसं खायला टाकून आम्ही निघालो आमच्या रानात जाताना आबाळ तर एकदम भरून आलो होतं. आणि तिथं पोहोचल्यावर डॉली लगेच आमच्याकडे पळत आली आणि डायरेक्ट स्कूटीवरच येऊन बसली. मग तिला पण घेऊन आम्ही रानात गेलो. का माहिती का, पण यांच्यासोबत माझं एक वेगळंच नातं आहे. यांना नुसतं बघितलं तरी मन एकदम रिलॅक्स होऊन जातं. मग तिथून रानात पोहोचलो आणि बघते तर काय, डॉलीने माझी सगळी पॅन्ट ओली करून टाकली होती. आमच्या रानात जरा खुरपणी चालू होती. घरने येताना तर काहीच ऊन नव्हतं, पण हिथं आलं मात्र लय ऊन लागायला लागलं. मग तिथं थोड्या वेळ थांबून रानात नाही मी आलो घरी. मी पण तुमच्यासारखीच एक गावाकडची साधी मुलगी आहे. माझं सगळं बालपण खेड्यातच गेलेलं आहे. आपल्या परिवारासोबत जेवढा आनंद मिळतो तेवढा आपल्याला बाहेर कुठंच मिळू शकत नाही. त्यामुळं त्यांच्यासोबत जेवढा टाइम घालवता येईल तेवढा तुम्ही घालवा. त्यामुळं नेहमी आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. चला मग बास याच्यासाठी एवढंच. बाय बाय.